दरम्यान या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणारच आहोत। मात्र मारहाण प्रकरणातली संपूर्ण माहिती घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं शंभूराज देसाईंनी सुद्धा त्या प्रकरणात म्हटलं, ते देखील बघूया। हात उचलणं कर्मचाऱ्यावर हे काय यापूर्वी कधी घडलं नव्हतं, पण तरी सुद्धा मी आमदार गायकवाड साहेबांशी बोलतो आणि आवश्यकता पडली तर हे आमदार निवासचं कॅन्टीन, हे आहार व्यवस्थापन समिती जी आहे विधिमंडळाची, त्या आहार व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणामध्ये आहे। आहार व्यवस्थापन समितीच्या समिती प्रमुखांच्याशी सुद्धा आम्ही बोलू आणि निश्चितपणे यातनं खाद्यपदार्थाचा दर्जा कसा सुधारला जाईल आमदार निवासांमधला, या बाबतीत सुद्धा आहार समितीच्या मान्य समिती प्रमुखांबरोबर चर्चा करून आम्ही मार्ग काढू। तर आमदार निवासातील जेवण, खराब डाळ वगैरे हे सगळं तुमचंच सरकार देतंय ना, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना। ही डाळ, याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरिबांच्या घरामध्ये मिळते। मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना, त्या धान्याची क्वालिटी आपण बघा। फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले, ठेकेदारांना, जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50 कोटी मिळाले नाहीये। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीन मध्ये सुरू। म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना? चित्र पहा। मी आज सीएमना माझ्या ट्विटरच्या माध्यमातून कळवलंय की ही आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे। आमदारांना कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला डाळ मिळाली नाही, मला भात मिळाला नाही, मला असं वाटत नाही। तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत। तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता। तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता, पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा काय दोष आहे? त्याचा दोष काय? त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे? हे सरकार आणि या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही, तुम्ही त्यांनाच मारता। तर हे सगळे कॅन्टीन्स दक्षिण भारतीय चालवतात, मुजोर झालेले आहेत। महिला बचत गट कॅन्टीन त्यांना चालवायला द्यायला हवाय असा पर्याय मिटकरींनी सुचवलाय। आता मुळात मराठीचा मुद्दा ऐरणीवर असताना हे कंत्राटदार नेमके साऊथ इंडियन आहेत। सगळे अण्णा आप्पा तिथे बसलेले आहेत आणि यांच्या हाताखाली काम करणारे ज्या पद्धतीने मुजोरी करतात। आता सकाळचं शिळं अन्न त्या आमदारांना दिलं असेल आणि त्यांनी जाब विचारताना त्यांनी जर चुकीचं उत्तर दिलं असेल तर यांचा उद्रेक होणं साहजिक आहे। त्याच्यामुळे भलेही आम्ही याचं समर्थन करत नाही, पण कॅन्टीन चालकाची मुजोरीसुद्धा यामागं आहे। कॅन्टीनमधला जेवणाचा असलेला निकृष्ट दर्जा, ज्यामध्ये पोळ्याचा दर्जा तुम्ही बघा, भाज्यांमधला दर्जा बघा, तिथं असणारी अस्वच्छता बघा, अक्षरशः उंदीरं फिरताना त्या ठिकाणी दिसतात। ही बाब भयंकर आहे। अन्न औषध प्रशासनाने याची कारवाई तर करावीच, पण हे जे कंत्राटदार आहेत दोन्ही ठिकाणचे कॅन्टीनचे, यांचं कंत्राट रद्द करून बचत गट, महिला बचत गट महाराष्ट्रामधला कुठलाही जो सक्षम असेल आणि मराठी माणसाला तो कंत्राट द्यावा, जेणेकरून परत शिळं अन्न खाण्याची परिस्थिती आमदारांवर ओढवणार नाही।